जय ओबीसी। धन्यवाद। या ठिकाणी ओबीसींच्यासाठी ज्या थोर पुरुषांनी सबंध आयुष्य आपल्या सर्वस्वाला लावलेलं आहे, त्या सर्व आमच्या थोर पुरुषांना या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो। मी माझा मनोगत राष्ट्रीय ओबीसी महासंघ, त्याची भूमिका ही विशद करण्याच्या आधी आपल्यासमोर स्मरण करतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, समतेचा मंत्र देणारे राजर्षी शाहू महाराज, ज्यांच्या घटनेतील कलम 340 पुढे आज संवैधानिक लढाई राष्ट्रीय ओबीसी महासंघ लढत आहे। त्याचे जनक आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सबंध आयुष्य आपल्या लेखणीतून या ओबीसींच्यासाठी, या बहुजनांच्यासाठी सर्वस्वाला वाहिलं। ते आमचे दैवत परम आदरणीय महात्मा ज्योतिबा फुलेजी, सावित्रीबाई फुले, बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून घटनेच्या वेळेस सहकार्य करणारे आमच्या विदर्भातले भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्वच्छतेतून समृद्धीकडे हे तुम्हा आम्हालाच नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्या सरकारला सुद्धा हे मंत्र आत्मसात करावा लागला। या मंत्राचे जनक परमयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा, या सर्वच आणि त्याचप्रमाणे मला होतं मद्रासचे पेनियारजी यांचंही फार मोठं योगदान हे आहे। या सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं मानाचा मुजरा करतो। आज आपल्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये प्रामुख्यानं आमचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण, त्यांच्याबरोबरच महाराष्ट्र विधान परिषदेचे पूर्व उपसभापती माणिकरावजी ठाकरे, त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचे सहकारी, कारण बऱ्याच लोकांना बोलायचं आहे, जास्त वेळ मी काही या ठिकाणी सगळ्यांची नावं घेण्यामध्ये घालवत नाही। या संबंध कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवतोडेजी, त्याचबरोबर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष बमनरावजी तावाडे साहेब, विश्वरिया साहेब आणि व्यासपीठावर बसलेले सर्व राज्यातून आलेले सर्व आमचे मान्यवर, आपल्यासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संदर्भामध्ये फार जास्त विशद करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। पण अवघ्या या 3-4 वर्षामध्ये या राष्ट्रीय ओबीसी महासंघाला कार्यरत करून कार्य करण्याचा प्रयत्न जो आमचा सुरू आहे, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा सर्वसमावेशक, सर्व पक्षांना आम्ही याच्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी समाविष्ट करतो। म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन करतं किंवा विरोध करता असा त्याचा अर्थ नाही। मुळात या देशामध्ये संविधानाच्या आधारावरती हा देश चालतो। परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं आणि त्या संविधानामध्ये या ओबीसींच्यासाठी आर्टिकल 340 हे जे दिलेलं आहे, तर त्या इतक्या 68 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः या ओबीसींना त्यांच्या न्यायाचा हक्क, संवैधानिक हक्क हा मिळालेला नाही। आणि म्हणून आम्ही ही जी लढाई करतो आहे त्या आपल्या मागण्यांच्यासाठी करतो आहे, इतकं याचं म्हणजे स्पष्ट स्वरूप हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आहे। आणि म्हणून
बाबासाहेबांनी त्यावेळेस स्पष्टपणानं त्यांचा गाभा जर संविधानाचा आम्ही आमच्या डोक्यामध्ये घेतला, विचारात घेतला, तर त्यांनी स्पष्टपणाने हे सांगितलेलं होतं की जिसकी जितनी संख्या भारी और उतने उसकी हिस्सेदारी. आणि म्हणून आजपर्यंत या संविधानावर चालणाऱ्या देशामध्येही या ओबीसीला या संकेताप्रमाणे न्याय मिळालेला नाही. 52% ओबीसी या देशामध्ये त्यावेळेस होते, पण ते संवैधानिक अधिकार प्राप्त झाले नाही. या ठिकाणी केंद्राच्या सरकारचं म्हणजे त्यांना स्वागत करतो असं म्हणायला काही वावगं याच्यासाठी होणार नाही की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे हा जो ओबीसींच्यासाठी तयार केलेला मागासवर्गीय आयोग आहे, तर या मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा मिळावा. म्हणजे आपण थोडं मागे जर गेलो तर मला वाटतं बाबासाहेबांच्या वेळेसही त्यावेळेस या ओबीसीची यादी तयार नव्हती आणि त्याच्यामुळे आर्टिकल 341 आणि 42 हे ज्याप्रमाणे त्यांना संवैधानिक दर्जा प्राप्त झाला, पण त्यावेळेस ओबीसीच्या या 340 कलमाला संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला नव्हता. और तो आज म्हणजे आजच्या घटकेला पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण कालच देशाच्या राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये आधी पारित होऊन काल राज्यसभेमध्ये तो प्रस्ताव पारित झाला. त्याच्यामुळे आपल्या ओबीसीच्या दृष्टिकोनातून कालचा दिवस आणि आजचा आम्ही हा अधिवेशन दरवर्षी 7 तारखेला याच्यासाठी घेतोय की या देशामध्ये व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना याच 7 ऑगस्टला त्यांनी मंडल आयोगाच्या काही शिफारसी लागू केल्या आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ती लढाई आता आपली काल म्हणजे थोडीशी कार्याला लागलेली आहे असं मी म्हणालो तरी वावगं होणार नाही. पण अजूनही ज्याप्रमाणे मी म्हणालो की जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी, हे जर मूलमंत्र हे आमचं या संविधानाचं असेल, हे मूलमंत्र आज आपल्या राज्य घटनेचं असेल, तर या राज्यघटनेमध्ये याला पूर्ण करण्याच्यासाठी जोपर्यंत जातीनिहाय नोंदणी ही होणार नाही, तर तोपर्यंत आपल्याला हा अधिकार मिळू शकत. आणि त्याच्यामुळे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आजच्या घटकेलाही आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सर्वात प्रखर आणि प्रमुख मागणी ही जातीनिहाय जनगणना ही या देशामध्ये झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला म्हणजे कोण किती टक्केवारी वगैरे वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या नंतरच्या आहेत. आणि म्हणून आज याच्यासाठी अनेक आयोगाच्या स्थापना झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रामुख्यानं आपण निश्चितपण आयोग असेल, स्वामीनाथन आयोग असेल, तर यांच्या शिफारसी या शासनाने मान्य कराव्या. त्याच्यातल्या काही शिफारसी आता यायला लागलेल्या आहेत. ज्याप्रमाणे म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्वांच्या म्हणजे काही बाबी आहेत, तर याच्या विस्तारामध्ये मी फार जात नाही, पण प्रामुख्यानं म्हणजे लोकांपर्यंत ही गोष्ट आम्ही मांडण्याचाही प्रयत्न केला आणि केंद्र आणि राज्याच्या सरकारच्या समोर मांडतो. कारण शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव कधी शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि त्याच्यामुळे त्या शेतकरी संबंध आयुष्यभर त्या शेतीमध्ये खपत गेला. आणि म्हणून आम्ही मागणी केली की शेतकऱ्याचं वय 60 वर्ष झाल्याबरोबर त्या शेतकऱ्याला किमान एक 5,000 रुपये तरी पेन्शन ही मिळाली पाहिजे, अशा प्रकारची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आपली मागणी आहे. आणि या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नॉन क्रिमिलियरचा. मला कळत नाही, संबंध संविधानाला जर पूर्ण चाळून कोणी बघितलं तर कुठंही संविधानामध्ये क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर ह्या शब्दाचा उल्लेख नाही. पण तरीसुद्धा म्हणजे कोर्टात जाऊन जो आधीच 52% 27% आरक्षण देण्याचं काम हे कोर्टाच्या मार्फत किंवा षडयंत्राने झालं असेल. आणि त्याच्यातही आता अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं, एका राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्याची टक्केवारी ही बरोबर नाही. आणि म्हणून हा नॉन क्रिमिलियर शब्दच मुळातून वगळला पाहिजे. त्याला कारण असं की तो संविधानिक नाही, कुठंही संविधानामध्ये त्याची तरतूद नाही. आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ आज ही मागणी करताय. मी तर असं म्हणेन की आज या ठिकाणी काही आपल्या वक्त्यांनी आधी सांगितलं की असा ठरावसुद्धा झाला पाहिजे. आपल्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून आजचा ठराव हा पारित केला पाहिजे
की नॉन क्रिमिलियर हा शब्दच घटनाबाह्य आहे आणि तो घटनाबाह्य असल्यामुळे नॉन क्रिमिनल हा या ओबीसींच्या साठी लागू करू नये. कारण की जर आम्ही शेड्यूल कास्टसाठी करत नाही, शेड्यूल ट्राईबसाठी करत नाही, म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी करत नाही, मग या देशाचा नागरिक ओबीसी आहे किंवा नाही हा खरा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. आणि म्हणून हा क्रिमिलियरची अट जी आहे ही पूर्णतः ही प्रकारची मागणी आपण करतो. बरेच लोक आता हल्ली चर्चा करतायत की आर्थिक आधार. मला वाटतं संविधानाचा अभ्यास कुठंतरी कमी झाला असेल आणि त्याच्यामुळे ते लोक अशा प्रकारे बोलतात. बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं हे आरक्षण कशासाठी आहे, तर जो आर्थिक मागासलेला, सामाजिक मागासलेला आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मागितलेला, म्हणजे या तीन गोष्टीमध्ये मग जो माणूस याच्यात समाविष्ट होत असेल तर तो त्या आरक्षणाच्यासाठी हकदार असतो. मग वेगळं पुन्हा आता आर्थिक मागासलेपणाच्या प्रकारे मागण्याची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं या सगळ्या बाबी आपल्या या निवेदनाच्या माध्यमातून सगळे आपल्यासमोर मांडण्यात आलेले आहेत. आणि आमचे जे पाहुणे आलेले आहेत तर त्यांनाही बोलायचं आहे या ठिकाणी. एक त्यांना म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आज देशामध्ये आणि राज्यामध्ये ओबीसीच्या माध्यमातून अनेक संघटना काम करत असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या संघटनांना एका ठिकाणी आणून एकत्र आणून त्यांचं म्हणजे या ओबीसींचा आवाज हा केंद्राच्या आणि राज्यांच्या सरकारापर्यंत पोचवणं खरा गाभ्यातला अर्थ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा हा आहे. आणि म्हणून हे राष्ट्रीय ओबीसी महासंघ कार्यरत आहे आणि आम्ही कार्य करतो आहे. आम्ही कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं याचा दृष्टिक्षेप नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे जे पाहुणे आलेले आहेत त्यांचं मनस्वी स्वागत करून मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भारत, जय ओबीसी. धन्यवाद.